छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मोठ्या उत्साहात आज ही जयंती पार पडते। शिवरायांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवरही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला। यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह विविध मान्यवर देखील शिवनेरीवर उपस्थित होते। यावेळी हवेत फेरी झाडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली। तसंच यावेळी शिवनेरीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। चिमुरड्यांनी साहसी खेळांचं प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। दरम्यान किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली। या शिवनेरीवरच्या सोहळ्यामध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलं ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी शिवनेरीवरती पहिल्यांदा सार्वजनिक भाषण केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पहिल्या सार्वजनिक भाषणातून एक स्पष्टपणे मोठा राजकीय सामाजिक संदेश दिला। अजितदादांनी आयुष्यभर जो विचार जपला तो म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा आपण कधीही सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान भाषणावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजितदादांच्या आठवणीनं भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं। ज्या विचारांवरती आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली तोच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा शिवनेरी किल्ला ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिकच स्थळ नव्हतं, तर ते त्यांच्या विचाराचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं। आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे। या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे। आदरणीय दादांनी अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेनं उपस्थित राहत असत। शिवनेरी किल्ला ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिकच स्थळ नव्हतं, तर ते त्यांच्या विचाराचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं। आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे। या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे। आणि या आपल्या पहिल्या सार्वजनिक भाषणात सुनेत्रा पवार यांनी दिलेला हा संदेश अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुढारी समूहाच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर। मृणालिनीजी, शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा आपण जपू ही तीच भाषा होती जी स्वर्गवासी अजित पवारांनी निवडणुकीच्या काळात वापरली होती। स्पष्ट संदेश दिला होता की कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे वगैरे हे चालणार नाही, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। तीच भाषा या कार्यक्रमात शिवनेरीवरती आज आणि पहिलं सार्वजनिक भाषण, पहिला राजकीय संदेश हा देणं याचं राजकारण आपण कसं पाहता? सुनेत्रा पवारांनी पहिल्याच भाषणात अत्यंत स्पष्ट केलेलं आहे की त्या भारतीय जनता पक्षाच्या उंजळीनी काही करणार नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या पतीला अभिप्रेत असलेल्या विचारांवरच त्या चालणार आहेत। प्रसन्नजी, त्यांच्या बोलण्यातला विश्वास आणि त्यांच्या बोलण्यातलं कुठेही ढळून न जाणं हे मला असं वाटतं आज महाराष्ट्राने लक्षात घेतलं पाहिजे। कार्यक्रमाला सुरुवात आणि भाषणाला सुरुवात देखील त्यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर केली आणि कुठेतरी धर्मनिरपेक्षता हेच आपलं तत्व राहील यावर शिक्कामोर्तब केलं। भारतीय जनता पक्षालाही हेच अपेक्षित असावं, कारण बेरजेच्या राजकारणामध्ये अजितदादांच्या निमित्ताने शाहू फुले आंबेडकरांचा वारसा मांडणारी मतं जर महायुतीला येऊन मिळणार असतील तर ती चालणारी आहेत। सुनेत्रा पवार यांचा हा आत्मविश्वास आणि त्यांची भूमिका स्पष्ट करणं हे त्यांच्या पुढच्या राजकारणाचं निदर्शक आहे। अख्ख्या महाराष्ट्राने शिवनेरीवरून त्यांनी केलेल्या उपमुख्यमंत्री
पदावरच्या पहिल्या भाषणाची दखल घेतली जाणार हे निश्चित. प्रसन्न. धन्यवाद मृणालिनीजी आपल्या